काही दिवसांपूर्वीच आपल्या घरी आपल्या लाडक्या बाप्पांचं आगमन झालं होतं, पण आता बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे। अनंत चतुर्थीच्या दिवशी बाप्पाची विधिवत पूजा करून त्यांना निरोप दिला जातो। यावेळी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशी प्रेमळ साधही घातली जाते। पण विसर्जनाच्या वेळी काही गोष्टींचं, काही नियमांचं पालन करणं फार गरजेचं असतं। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की गणरायाचं विसर्जन करताना त्यांचं मुख नक्की कोणत्या दिशेला असायला हवं। विसर्जन करताना गणपतीच्या मूर्तीचं मुख हे घराच्या बाजूला असलं पाहिजे। म्हणजेच काय तर गणराय हे घराकडे पाहत आहेत अशा पद्धतीने मूर्ती विसर्जित केली पाहिजे। विसर्जनाच्या वेळी घराकडे पाठ करून मूर्ती विसर्जित केली तर गणराय घरावर नाराज होतात असं मानलं जातं। गणरायाला पाठ फिरवणं म्हणजे दारिद्र्याची निशाणी असंही समजलं जातं। म्हणूनच विसर्जन करताना गणरायाची पाठ कधी घराकडे असू नये असं सांगितलं जातं। विसर्जनाच्या वेळी गणरायाची पाठ घराकडे असेल तर घरात नकारात्मक ऊर्जांचा प्रवेश होतो असं म्हटलं जातं। विसर्जनाच्या आधी संपूर्ण कुटुंबाने सुख, समृद्धी आणि शांततेसाठी प्रार्थना करावी, तसेच आपल्या सर्व चुकांसाठी बाप्पाची माफीही मागावी। एकंदरीतच काय तर आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना त्यांचं मुख हे आपल्या घराच्या दिशेने असावं।